अधिकारी, राजकारणी, शिक्षक, क्लास वन ऑफिसर, वकील, पोलीस, बिझनेसमॅन आपल्या पदावर कार्य करत आहेत. आजपर्यंत मुलगी माहेर सोडून जाताना रडते, पण विद्यार्थी व विद्यार्थिनी हे दोघे शाळा सोडून जाताना रडतात. काही लोकांना वाटतं पुढे गेल्यावर हायस्कूल कॉलेजला खूप मजा असते, पण पुढे गेल्यावर कळतं खरी मजा पाठशाळेतच असते. माझा अनुभव सांगायचा झाला तर आम्हाला मुख्याध्यापक म्हणून आपले झेंडे गुरुजी, करचे सर, कसबे सर, देगलूरबाई, शहाबाई यांच्या ज्ञानाच्या योगदाने आम्ही घडलो. आमचे स्वप्न पूर्ण झाली. बघा, ज्योतिराव फुले यांनी एक वाक्य लिहिले, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तवना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बघा ना, शिक्षण न घेतल्यामुळे तेवढे परिणाम सांगितले, म्हणजे बुद्धी, नीतिमत्ता, वेग, उत्साह, आनंद आणि पैसाही न शिकल्यामुळे जातो. बघा, कधी काळी आपण माहेरून शाळेत यायचो, पण आज सर्व माझ्या मैत्रिणी नांदून सासर होऊन आपण पाठशाळेत आलोय. एवढं मोठं भाग्य, हे सगळं श्रेय आयोजकांना जातं. बघा, शिक्षक हे असं उपकरण आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठे युगपुरुष घडले. धन्यवाद गुरुवर्य. आज माझाच अनुभव सांगायचा झाला तर जे गुरु म्हणून मला लाभले ते करचे सर इंग्रजी शब्द रोज पाठ करून घ्यायला सांगायचे. नाही झाले तर भली मोठी छडी हातावर मारायचे. जर कधी शब्द पाठ केले नसले तर आम्ही पळून जायचो आणि आजारी असल्याचे कारण सांगायचो. परत आम्ही युक्ती केली, एक नंतर दोन, तीन, कोणाचा ओळीने नंबर येईल तोच नंबर पाठ करायचा. थोड्या दिवस झाली मजा, परत सरांच्या लक्षात आल्यावर सरांनी अधूनमधून विचारायला लागले. मग आम्ही प्रामाणिकपणे पाठांतर करायला लागलो. आज ते माझं इंग्रजी चांगलं झालं असेल. सर, प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनाला. तसेच देगलूरबाईमुळे गणिताची आवड निर्माण झाली. तसेच कसबे सरांच्या धाकामुळे पाठांतर करायची सवय झाली. आम्हाला शहाबाई खूप वर्ष वर्ग शिक्षिका लागल्या, त्यामुळे सर्व विषयाची गोडी निर्माण झाली. आमची बॅच 94-95 सालची. मला गर्वाने सांगावं वाटतं, मी 7वीतून 8वीत वर्धमान विद्यालयात गेले. तेथे शेतकऱ्यांच्या मुलांना घेत नव्हते, फक्त कामगार आणि इंजिनियर आणि साहेब असतील त्यांच्याच मुलांना घेत असत. पण मला असे गुणवंत गुरु भेटले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला माझ्या गुणवत्तेवर ऍडमिशन भेटले. मी पहिलेच विद्यार्थिनी शेतकऱ्यांचे असेल त्या शाळेत ऍडमिशन घेतलं. मला खरंच खूप आनंद वाटतो. माझं शिक्षण वांचन शर्जीच्या संस्थेत झालं, म्हणजे पाठशाळा, हायस्कूल आणि कॉलेज. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तसेच आमच्या रणमोडी वस्तीचा संबंध वरचं उपळमाळ, खालचं उपळमाळ, नवदारे, आडदारे, कौलारूचा, रत्नपुरी, भाग वस्ती यांच्याशी एक नाळप्रमाणे संबंध असायचा. एका ताटात जेवल्यासारखं गुणागोविंदाने राहायचं. एका धाग्यात, एका मोळीत बांधल्यासारखी एकी असायची. प्रत्येकाच्या नसानसात माणुसकीचा उत्कृष्ट नमुना दिसायचा. मी ज्योती बनसोडे, नंदा सोनवणे, वर्षा राजपुरे, सविता बोंद्रे, वैशाली केंगार, आरती सावंत, मनीषा पोपट-कांबळे, छाया ठोकळे, आशा वाघ, वैशाली ओव्हाळ, रेश्मा क्षीरसागर, उज्ज्वला धुमाळ, ज्योती वाघमारे, शीतल चौतमाल आम्ही मैत्रिणी एका जीवाने राहायचो. परत 2 तुकड्या झाल्यानंतर अश्विनी बनसोडे, सीमा वाघ, पुष्पा वाघ, बेबी शिंदे, मनीषा कांबळे, अर्चना कांबळे एकत्र आल्या व आमच्या गोड मैत्रिणी झाल्या. रविवारी सुट्टी असली की एकमेकींच्या घरी जायचं. एकटे चालली म्हणून मी ज्योती मला सोडा यायची, परत मी एकटी चालली म्हणून ज्योती मला सोडा यायची. अशा 2-3 हेलपाटे व्हायचे. मग परत विचार करायचो, दोघींनी मध्ये थांबायचं आणि तिथून प्रवास सुरू करायचा. मी तुझ्या घरी, तू माझ्या घरी. आणि पोचली का करायचाच फोन नव्हते ना. आज पण तो नीलगिरीचा सुगंध आठवलं ना, मन भरून होतं. किती सुंदर काळ आपण वांचन नगरीचा पाहिला, त्याचे साक्षीदार आहोत आपण. मला तर 7 जन्मात हेच माहेर, हेच सासर, हेच वांचन नगर, हीच शाळा, हीच लोक देवाने मला भेटावी, हीच प्रार्थना देवाला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी गोळ्या बिस्केटे वाटायची. तुला किती मिळाली, केवढी उत्सुकता असायची. वाणील बाई, बोत्रे बाई, शेळके बाई ह्यांच्यापाशी तोंडाला चव आणणारी गोळ्या बिस्केट मिळायची. त्यात चिंचुके आमचा आवडता विषय असायचा. 10 पैशाला 10. कसबे सरांना खूप राग यायचा चिंचुकेचा आवाजाचा. रामायण, महाभारत, सिनेमाचे चित्र कापून विकत घ्यायची व घरात लावायची. कांचनकर बाईच्या घरात रामायण सिनेमा बघायला जायचो. परत आमच्या वस्तीवर 2 उकळमाळ, शक्तिमान, चंद्रकला बघायला यायचं. अख्खा वाडा भरायचा. आमचा अजून त्याची कृपा, किती आनंद वाटायचा. शिक्षक दिना दिवशी तर खरंच शिक्षक असल्यासारखा रुबाब वाटायचा. सुरपाट, लंगडी, शिवना पावणी, खो खो, शाशीचे पिरियड, चिमणा उड, कावळा उड, गजगे आवडते विषय खेळ. एखादा मुलगा वही घेऊन आला, आम्ही ओळखायचो उद्या
अशा कितीतरी आठवणी आठवते की पाचशा आठवते. आम्हाला चौथीला हगारे गुरुजी शिकवायला ते खूप मारायचे. आम्हाला भीती वाटायची. आमच्या बरोबर आजी सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत दरवाजात बसून राहायचे. जरा दरवाजाच्या आरतीशनाचं झाल्यावर वर्गात तासाला असताना दप्तर घेऊन पळून जायचो. घरची पण वैतागली. एक दिवस आमच्या दादाने किशोर, स्वाती व आम्हा तिघांना एका वर्गातच बसत होतो. आमच्या दादाने कावळीचा फोक काढला व आम्ही पुढं व तो सायकलीवर पाठीमागून जे फोकाने बदललं परत घरी कधीच राहिलो नाही. असा मार बालपणीच भेटतो. त्याचं आपलं हित असतं हे मोठं झाल्यावर कळतं. आई झाल्यावर कळतं. सांगावं तेवढं कमीच आहे. आज आपण बोलूया वालचंद हिराचंद जोशी. मला का ह्यांच्याविषयी महत्व सांगावं वाटतं कारण आपण माणूस म्हणून वागतोय त्यांचीच कृपा. त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1882 साली झाला. वालचंद यांनी वालचंद प्रायव्हेट लिमिटेड कंस्ट्रक्शन कंपनी चालू केली. बांधकाम क्षेत्रात इंजिनियर नसतानाही खूप मोठी प्रगती केली. अनेक रेल्वे मार्ग बांधले. मुंबई महानगरपालिका ही त्यांनीच बांधली. मुंबई पुण्याला जाणारा बोरघाटातील बोगदा त्यांनीच बांधला. कंसापासून मुंबईला जाणारी पाईपलाईन त्यांनीच टाकली. अनेक पूल रेल्वे प्लास्टिक कारखाने बांधले. हा काळपेशीत राजूजवळ होता. तसेच अनेक साखर कारखानेही त्यांनी बांधले. एवढे मी माझ्या थोरल्या भावाने पाठशाळेविषयी एक त्याची वाक्य लिहिले ते मी बोलून दाखवते. रत्नपूरची शाळा आहे वैभवाचा आधार. या ज्ञानबंधाऱ्याने दिला ज्ञानाचा आधार. रत्नपूरची शाळा म्हणजे रत्नाची खाण. आम्हासारखे रत्न घडविले महान. वालचंद शिरजींनी ज्ञानगंगा द्वारी आणली. तिची स्थापना 28/3/1941 साली झाली. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची पाठशाळा आमची आवडती रत्नपुरी पाठशाळा. चारी बाजूनी शाळेला दगडी तटबंदी. मोहकता पाहून झाली आमची नजरबंदी. तटबंदीच्या लाकडी खांबाला काटेरी तार. जसे हातात काठी घेऊन उभे राखणार. शाळेत प्रवेशासाठी लाकडी मोठे फाटक. आखीव रेखीव रंगटणे मात्र टकाटक. शाळेच्या आवारात रंगबेरंगी फुलझाडे. लक्ष वेधून घ्यायची आंब्याची 2 झाडे. शाळेच्या मध्यावर पत्र्याचे उतरते छप्पर. बाजूला लहान ऑफिस मध्ये शाळेचे दप्तर. लक्ष वेधी भिंतीवर असायची विविध चित्रे. बाळ गोपाळांना वाटायचे ते आमचे मित्र. दोन्ही बाजूंना शाळेसमोर भव्य वरांडा. प्रार्थनेसाठी रोज व्हायचा आमचा गराडा. समोरच होते खेळासाठी भव्य पटांगण. आपापसात वाद झाले नाही ते व्हायचे रणांगण. शिक्षणासाठी बाळ गोपाळांचा झाला मेळा. परिसरातील मुले मुली झाली गोळा. शाळेत येण्याचा आमचा पहिला दिवस. नवीन कपडे व दप्तर पाहून गेला आळस. शाळेत येण्याचे पहिले दिवस झाले सुरू. शाळे पुरवल्याने घरचे लोक लागले मारू. परिपराताचा कार्यक्रम दणक्यात पडायचे पार. सरसच्या फोटेला फुलांचा रोज हार. हा ना हो. आजी माझी विद्यार्थ्यांना करुणी वंदन. शाळेने केले आपल्या जीवनाचे चंदन. हे वाक्य माझ्या भावाने लिहिले आहेत. खरंच कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद आयोजक, विद्यार्थी आणि माझे गुरुवर्य. जाता जाता माझ्या गुरुवांना एवढंच आम्हाला असावा. यावरून कळतं सीमाताई शाळेमध्ये किती बोलत असते. नुसता बोलण्यावर किती मार खाल्ला असेल. शब्दांनाही